नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आर्या अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. एकतर त्याच्याकडून चूक घडलेली आहे आणि अमोल एकटा बाहेर राहिलेला आहे. ही तर चूकच आहे. काहीही झालं तरी अमोलच्या बाबतीत त्याने हलगर्जी केलेली आहे. तर आर्या तिथे येते आणि अर्जुनला म्हणते की मला अजिबात तुझं पटलेलं नाही आहे. तुझं काय चाललं आहे हे सगळं? नाही, तू माझ्याबरोबर होता ही तुझी चूक आहे का? मी होणारी बायको आहे आणि त्यावेळेस तू मला सांगितलेलं होतं की माझ्या कोणत्याही नडीअडचणीच्या वेळेस तू असशील सोबत. आज माझी आई मरणाच्या दारात होती आणि तुला असं वाटतं की तू चूक केली. तेव्हा अर्जुन म्हणतो, आर्या माझं चुकलेलं आहे अमोलच्या बाबतीत. आप्पीनं जे काय केलेलं आहे, आप्पी जे काय बोललेली आहे त्यात अजिबात चुकीचं नाही. तिनं बरोबरच बोलली आहे. कारण तुझ्या आईला बरं वाटायला लागल्यानंतर मी अमोलकडे जायला पाहिजे होतं. जर मला जायला जमणार नव्हतं तर मी फोन करायला हवा होता असं अर्जुन बोलत असतो. मी कळवायला हवं होतं म्हणजे माझं चुकलेलं आहे. त्यावेळेस इकडे आर्या म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन, काही झालं तरी मी तुझी बायको आहे आणि आज अपर्णा जे काही येऊन बोलून गेलेले आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. काहीही झालं तरी मला हे पटलेलं नाही. त्यामुळं आता तू विचार करायचा आहे की नक्की काय करायचं आहे, कोणाची बाजू घ्यायची. काही झालं तरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण तू अपर्णाच्या बाबतीत सारखं अपर्णा 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 जे काय तुझं चालू आहे ना ते मला पटत नाही आहे. त्यामुळं तू विचार कर. आर्या उलट इकडे अर्जुनवरच ओरडत असते आणि तू विचार कर की तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे का? तर अर्जुन ओरडतो आणि म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, अमोल माझा मुलगा आहे आणि 7 वर्षानंतर माझं लेकरू माझ्याजवळ आलेलं आहे. त्यामुळं मला काय करायचं आहे ते माझे मी ठरवतो. तू बोलू नकोस. आणि माझ्या ह्या वागण्याचा तुला एवढा त्रास होत असेल तर? त्यावेळेस आर्या म्हणते की मला तुझ्या अमोलबरोबरच्या वागण्याचा त्रास होत नाही आहे. तुझं जे आप्पी 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 पुराण चाललं आहे ना त्याचा मला त्रास होतो आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय चाललं आहे तुझं हे सगळं? तू तर मॅच्युअर आहेस ना, तुला गोष्टी समजतात, मग तू असं का वागत आहेस असं अर्जुन तिला बोलतो. तरी पण आर्याचं वागणं काही बदललेलं नसतं. ती ओरडत असते आणि रागाने तिथून निघून जाते. अर्जुनला खूप राग आलेला असतो. त्याला वाईटही वाटत असतं की आपल्याकडून अशी चूक घडली. इकडे आप्पी घरी आलेली असते. आप्पी आलेली असते तेव्हा अमोल म्हणतो की मा तू कुठं गेलेलीस? एकतर अमोल आधी जेवायला तयार नसतो, तर दीप्या आणि बापू त्याला जबरदस्ती खाऊ घालत असतात. आप्पी येते तू जेव असं सांगत असतात. तर अमोलने कसा तरी घास खाल्लेला असतो. तेवढ्यात आप्पी येते. आप्पीला पाहून अमोल म्हणतो की मा कुठे गेलेलीस तू? तेव्हा आप्पी सांगते की नाही रे, जरा काम होतं. तर अमोल लगेच म्हणतो, मा तू बाबांकडे गेलेलीस ना, तू बाबांवर चिडलीस ना? तेव्हा आप्पी म्हणते हो. तेव्हा अमोल म्हणतो, अगं मा तूच सांगितले ना मला बाबा कामात असतील, आपण त्याच्यावर का रागवायचं? तेव्हा आप्पी सांगते हो, आर्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं ना, तर अर्जुन तिथं होता त्यामुळं तो येऊ शकला नाही. अमोल म्हणतो, बघ तू मला आतापर्यंत शिकवले ना, कोणी प्रॉब्लेममध्ये असेल, कोणी अडचणीत असेल तर त्याला आपण मदत करायची, आणि आता तूच रागावून बसलीस. हे योग्य आहे का मा, सांग बरं मला. तू नाही रागवलं पाहिजे बाबांवरती असं अमोल आर्याला इकडे आप्पीला समजवत असतो. आप्पीला म्हणत असतो की तू असं नाही केलं पाहिजेस, कारण तुला माहिती आहे ना बाबा प्रॉब्लेममध्ये होते, तर मग तू का रागवलीस त्यांच्यावरती? अमोलचं हे बोलणं ऐकून आप्पी त्याचबरोबर बापू सगळ्यांनाच वाईट वाटतं. कारण एवढं छोटंसं लेकरू आहे, तेवढं समजूतदारपणे बोलतंय वागतंय, ह्या गोष्टीचं बापूंना कौतुक वाटत असतं. बापू म्हणतात, बघितलंस का पोराच्या आत किती समजूतदारपणा आहे ते. पण इकडे आर्याला मात्र खूप राग येत असतो. आर्या चिडलेली असते आणि त्याचबरोबर मोनाची पण चिडचिड होत असते. बापू मग आप्पीला भेटायला येतात आणि आप्पीला म्हणतात की बघ विचार कर तू, मला वाटतंय की तू आणि अर्जुन, अमोल आज एवढं सगळं झालेलं होतं तरीही चिडला नाही, तो शांत राहिला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी म्हणते हो बापू. आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वप्नील आणि रुपाली बोलत असतात. स्वप्नीलला रुपाली म्हणते की संध्याकाळी लवकर या, उपवास करते मी तुमच्यासाठी, तुम्ही आल्याशिवाय मी उपवास सोडणार नाही आहे. अर्जुन इकडे तयार होत असतो. स्वप्नील म्हणतो, अर्जुन आणि विनय काका? तेव्हा रुपाली सांगते, अर्जुन भाऊजी काल खूपच वेळ टेन्शनमध्ये होते, त्यांच्या अमोलच्याच खोलीत होते. त्यावेळेस स्वप्नील म्हणतो, हो ना, काल जे काय घडलं ते चुकीचंच घडलेलं आहे, असं व्हायला नको होतं. अर्जुनकडनं दुर्लक्ष झाले आणि अपर्णा जे बोलली ते अगदी बरोबरच आहे. त्यावरती रुपाली म्हणते, तुम्ही पण काय बोलताय? त्यावेळेस स्वप्नील म्हणतो, बस कर. तेवढ्यात आर्या तिथं आलेली असते. आर्या म्हणते, काय चाललं आहे?
तेव्हा आर्याला रुपाली म्हणते की तुला माहिती आहे ना यांचं आपलं नेहमीचं. आणि आर्याला रुपाली विचारते आईची तब्येत बरी आहे ना. तेव्हा आर्या म्हणते हो. तेव्हा रुपाली म्हणते अगं तुला एक सांगते, काल तू भाऊजींवर एवढं ओरडायची गरज नव्हती. त्यावेळेस आर्या म्हणते मग मी काय करणार सांगा बरं. तेव्हा रुपाली म्हणते तुझ्या लक्षात येतं आहे का 7 वर्षानंतर त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ आलेला आहे आणि तुझ्यासाठीच थांबले होते ना काल दिवसभर ते. तर आर्या म्हणते हो ना. तर रुपाली म्हणते त्याच्यावर एकच उपाय आहे, आज वटपौर्णिमा आहे, तू पण भाऊजींसाठी उपवास कर आणि मग त्यांचा राग असा पळून जाईल. तेव्हा आर्या म्हणते चालेल. अर्जुन आलेला असतो, तो निघत असतो. तेव्हा रुपाली म्हणते भाऊजी नाश्ता. अर्जुन म्हणतो मी खाऊन घेतो. त्यावेळेस आर्याला विचारतो तू येणार नाही आहेस का पोलीस स्टेशनलाच. तेव्हा रुपाली सांगते की आर्याने आज उपवास केलेला आहे, वटपौर्णिमा आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो पण लग्न झालेल्या बायका करतात ना. तेव्हा रुपाली म्हणते आता तिचा पण साखरपुडा झाला आहे ना, म्हणजे निम्म लग्न झालेलंच आहे, केला तरी चालतो. अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि तिथून तो निघून जातो. इकडे आप्पी तयार होऊन झालेली असते. त्यावेळेस मोना मात्र दीपाला म्हणत असते अहो सांगा ना ही साडी मी कधीची घातलेली आहे, तुम्हाला माहिती आहे का कधी घेतलेली आहे. त्यावेळेस इकडे दीपा म्हणतो मागच्या वटपौर्णिमेची. आणि अमोलला कळलेलं असतं की दीपा मामाला काही आठवत नाही आहे आणि तो फसत चाललेला आहे, म्हणून अमोल मात्र त्याच्यावरती हसत असतो. तर इकडे मोना म्हणत असते अहो नीट सांगा ना तुम्ही. त्यानंतर पुन्हा इकडे लगेचच दीपा म्हणतो की पाडव्याची. तेवढ्यात तिथे आप्पी येते आणि आप्पी म्हणते काय झालं आहे तुम्ही एवढे का हसताय सगळे. त्यावेळेस लगेचच अमोल सांगतो की अगं मोमा विचारते की ही साडी कधीची आहे आणि दीपा मामाला काही सांगता येत नाही आहे. त्यावरती लगेचच आप्पी म्हणते हो का मोना जाऊ दे ना, तू घातलीस ना साडी आणि तुझ्या नवऱ्याचं प्रेम किती आहे तुझ्यावरती हे महत्त्वाचं आहे, एवढा नाही विचार करायचा. त्यावरती आप्पी तसं म्हटल्यावर मोना म्हणते ठीक आहे पण वंस तुम्ही पण उपवास करणार आहात आणि वडाची पूजा. मोनाला आप्पी म्हणते हो मला माहिती आहे, गेली 7 वर्ष झालं मी करते ते, मला अर्जुन पुढच्या जन्मीही माझा नवरा म्हणून हवा आहे, 7 जन्म हवा आहे आणि त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या भावी आयुष्यासाठी मी पूजा करते आणि मला खरंच छान वाटतं, मला अर्जुनच नवरा म्हणून हवा आहे. हे ऐकल्यानंतर मोना शांतच होते. बापू म्हणतात तिला वाटतंय ना मोना तू गप्प बस. मोनाला ते शांत करतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे आप्पी मोना आता पूजेला निघालेले असतात आणि आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बापू आणि दीपाने प्लॅन केलेला आहे. अमोल पण त्यांच्याबरोबर गेलेला आहे आणि बापू म्हणतात काही झालं तरी आज आप्पीचा उपवास अर्जुनच्या हस्तेच सुटला पाहिजे, अर्जुनच्या हातूनच आप्पीचा उपवास सुटला पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुनला इकडे अमोल फोन करतो आणि म्हणतो बाबा पोलीस कॉलनीतल्या वडाचं झाड आहे ना तिथे या लवकर तुम्ही, आर्या मावशी आणि माचं भांडण चालू आहे तिथं. अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन आता निघालेला असतो. अमोलने हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि अर्जुनला तिथे आप्पीचा उपवास सोडवण्यासाठी बोलवलेलं असतं. थँक्यू.